सिग्नलवर थांबलेल्या रिक्षात चढून तरुणीचा विनयभंग झालाय। कॉलेजला जाणाऱ्या तरुणीचा रिक्षात विनयभंग झाल्याची माहिती मुंबईच्या वांद्रे येथील धक्कादायक घटना समोर येते। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। भाग्यश्री, अतिशय धक्कादायक बातमी समोर येते। नक्कीच खरं तर नीलम, आपण जर बघितलं तर मुंबई सगळ्यात सेफ शहर म्हणून मानलं जातं। मात्र आता ही मुंबई तरी सेफ आहे का हे बघणं खूप महत्त्वाचं असणार आहे। कारण आपण बघितलं तर भर दुपारी ही मुलगी जेव्हा कॉलेजला जात होती त्यावेळेला एक तरुण सिग्नलला रिक्षा थांबलेली असताना तिच्या रिक्षेमध्ये चढला। त्या तरुणीने आणि रिक्षा चालकाने ज्यावेळेला त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी चक्क चाकू काढला आणि चाकूचा धाक दाखवला रिक्षा चालकाला। त्यानंतर रिक्षा चालकाने ती मुलगी देखील जी होती ती घाबरली आणि शांत बसली। मात्र तो पुढचा सिग्नल येईपर्यंत सातत्याने तिच्यावर अश्लील शेरेबाजी करत राहिला आणि या सगळ्यामुळे मुलगी अत्यंत घाबरली होती। ती कॉलेजला न जाता थेट घरी गेली। घरी गेल्यानंतर घडलेला सगळा प्रकार तिने सांगितला। त्यानंतर घरच्यांनी वांद्रे पोलीस स्थानकात धाव घेतली आणि त्यानंतर मुलीने देखील जो व्यक्ती होता, जो इसम होता, जो रिक्षेत चढलेला होता त्याचं वर्णन पोलिसांना केलं। त्याचं रेखाचित्र देखील तयार करण्यात आलेलं आहे। सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपासणी देखील सुरू आहे पोलिसांची। पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात देखील घेतलेला आहे। मात्र तोच संशयित आहे का या संदर्भात तपासणी जी आहे ती सुरू आहे। आणि वांद्रे पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत संजय मराठे हा सगळा तपास करताना पाहायला मिळतात। खरं तर अत्यंत धक्कादायक अशी ही गोष्ट आहे, कारण ही मुलगी जी आहे ही 16 वर्षांची म्हणजे कॉलेजला जाणारी तरुणी आहे आणि भर दिवसा हे सगळं घटना घडल्यानंतर एकंदरीतच पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा जो प्रश्न आहे तो ऐरणीवर येताना पाहायला मिळतोय। जी धन्यवाद भाग्यश्री, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।